एकदा एक गुरुजी, एक डॉक्टर आणि एक इंजिनियर, तिघंजण मित्र असतात हे. आणि मग ते असं ठरवतात की कुठेतरी ट्रिपला जाऊया. मग ते ट्रिपला जंगलात जातात आणि जंगलात गेल्यानंतर थोडं फिरल्यावर त्यांना काय होते काय माहिती, ते रस्ता चुकतात आणि जंगलामध्ये इकडं तिकडं भटकतात. आणि मग भटकता भटकता अंधार पडायची वेळ आली, सगळं झालं. आता काय करावं, आता काय करावं म्हणतात. मग कुठून तरी मग त्यांनी ते हेल्पलाईनला वगैरे फोन लावून, मग आता रस्ता पण सापडत नाही, काहीच नाही. मग फोन लावतात हेल्पलाईनला आणि मग मदत मागतात. आणि मग ते मदत इकडं ऐकतात. मग ते हेल्पलाईन सेंटरवरून मग त्यांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवतात. आणि मग हेलिकॉप्टर त्यासाठी टिकडी करत. आणि मग असं मग ते हेलिकॉप्टरवाले बघतात, टॉर्च मारून वगैरे हे, तर तिघंजणं खाली दिसतात. आता मग तिघा जणाला वाचवायचं असते, तर मग आता वरून त्याने शिडी खाली अशी टाकतात अशी आणि म्हणतात शिडीला चढून वर ये. आता त्या हेल्पलाईनवाल्यानं काय केलेलं असते, बघते खाली तर काय हे, मग तिघंजणं वर चढतात. तिघंजणं वर चढले, गुरुजी चढतात पटकन वर. आणि मग त्याच्यानंतर डॉक्टर, त्याच्यानंतर इंजिनियर चढतात वर असं. आणि मग चढले की थोड्या वेळात काय होते, ते वरून हेलिकॉप्टरवाला म्हणतो, अर म्हणतो, तिघाच्या वजनानं म्हणतो हे शिडी तुटून जाईल म्हणतो, एक काम करा म्हणतो, कोणतरी एक जण खाली उतरा म्हणतो. मग त्या डॉक्टरला, इंजिनियरला, ते सगळ्यांना वाटते की बा आता एक जण खाली उतरलं आणि पुन्हा मग वर घेतोय का नाही का. मग वरून हेलिकॉप्टरवाला म्हणतो, कोणतरी उतरा, कोणतरी उतरा, कोणीच उतर. मग आता तिघंजण म्हणतात आपल्यापैकी कोणतरी एक जण कुर्बानी द्यायला पाहिजे बाबा म्हणते, कोणतरी उतरा खाली म्हणते, नाहीतर आपण तिघही हे शिडी तुटून खाली पडू म्हणते. मग आता कोणीच उतरत नाही हे बघून मग गुरुजी म्हणतात, जाऊ द्या म्हणतो, सगळ्यासाठी ही कुर्बानी मी देतो म्हणतो, माझ्या ह्या कुर्बानीसाठी तुम्ही दोघे सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणतो. मग टाळ्या वाजवा म्हणले की ते डॉक्टर, इंजिनियर जोरजोरात टाळ्या वाजवायला शिडीचे हात सोडून देतात आणि टाळ्या वाजवतात, धप धप खाली पडतात.